नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत जी काय ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची ॲड आलेली आहे. त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर त्याचप्रमाणे भरपूर वेगवेगळ्या पदांसाठी ॲड आलेली आहे. एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू पाहूया की आपण कोणते कोणते पदं आहेत त्याच्यामध्ये ते. बेसिकली मित्रांनो बघा, अकाउंटसाठी, ॲक्टोरियलसाठी, इंजिनिअरिंग आय टीसाठी, मेडिकल ऑफिसर आणि लीगल एक टोटल 100 पदे इथे आहेत आणि या विविध पदांसाठी ॲड आलेली आहे. ओरिएंटल इन्शुरन्सची ही ॲड पुढे चालू करण्याआधी थोडीशी माहिती मी क्लासेसबद्दल देतो आणि आपण आपली ॲड पुन्हा कंटिन्यू करूया. दिलेली माहिती पण तुमच्या कामाची असेल, कोणत्या प्रकारचे आपल्याला फॅसिलिटीज आमच्या क्लासतर्फे अवेलेबल केले जातात, काय आहेत आणि कसे तुम्ही एक्झाम कशा प्रकारे क्रॅक करू शकता त्याबद्दलची माहिती आहे ते. तर थोडक्यात पाहूया आपण की कोणते कोणते कोर्सेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही बेसिकली ऑनलाईन बॅच होती, त्याबद्दलची अनाऊन्समेंट होती की 24 तारखेला आपली ऑनलाईन बॅच चालू झालेली आहे. त्यानंतर पुढच्या आणखी पाहूया की आपण काही ॲग्रिकल्चरच्या बॅचेस आहेत, काही ऑफलाईन बॅच आहेत, ऑनलाईन बॅच आहेत, त्याबद्दलची माहिती आपण इथे पाहू शकतो. त्याच्यानंतर आणखी पुढे गेलं तर सरांच्या काही बॅचेस आहेत ज्या की जी एबद्दल, जनरल अवेअरनेसबद्दल ज्या काही बॅचेस चालतात त्याबद्दलची आहे. ही 4 महिन्याची बॅच आहे. त्याच्यानंतर त्यांची एक पूर्ण इयरमध्ये चालणारी बॅच आहे, त्याबद्दलची पण ही ॲड आहे. डिटेल्स ज्या काही असतील बॅचेसबद्दलच्या त्या सर्व इथं ऑनलाईन आपण पाहू शकता. त्यानंतर सरांची एक लॉजिकल रिझनिंगची स्पेशल बॅच आहे, ती पण आपण रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चरमध्ये पाहू शकतो किंवा ज्या काही अवेलेबल फॅसिलिटीज आहेत त्या इथे आपण पाहू शकतो या स्क्रीनवर. एक कॉम्प्युटरची पण बॅच आहे, आजकाल कॉम्प्युटरमध्ये पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स येत आहेत. तर ह्या काही बेसिक्स बॅचेस ज्या काही अवेलेबल होत्या त्याबद्दलची ही माहिती होती. या कोर्सेस संदर्भात कोणत्याही, म्हणजे एक कोर्स म्हणून नाही, पण कोणत्या कोर्सेस संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची असेल तर इथे आपण कॉल करू शकता या नंबरवर, किंवा प्रथम ॲप जरी आपण डाउनलोड केलं प्ले स्टोअरवरून तरी पण आपल्याला डिटेल भेटून जातील की काय काय कोर्सेस आहेत, काय काय अवेलेबल आहेत, काय काय नाही बॅचेसच्या. तर चला आपण आपली ॲड पुन्हा सुरू करूया ओरिएंटल इन्शुरन्सची, की त्याच्यामध्ये काय आलेलं आहे काय नाही ते. मित्रांनो, या ॲडमध्ये ज्या काही ऑफिसर्सच्या पदं आहेत त्यांची भरण्याबद्दलची जी काही बेसिक डेट्स आहेत त्या आधी आपण पाहून घेऊया की कोणत्या कोणत्या डेट्स आहेत आणि काय काय नाही. 21/3ला फॉर्म चालू होणार आहेत आणि लास्ट डेट आहे 12/4 आणि टेंटेटिव्ह एक्झामची डेट असणार आहे मे किंवा जूनमध्ये. ह्या बेसिक डेट्स आहेत ज्या की आपण माइंडमध्ये ठेवायच्या आणि या हिशोबाने आपल्याला आपल्या प्रिपरेशन जे काय करायचं आहे एक्झामबद्दलचं तर ते या फोकस ठेवून आपण कराव्यात. ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत त्या आपण लक्षात ठेवा. 21/3, 12/4 आणि टेंटेटिव्ह डेट फॉर एक्झाम मे जून 2024, जी की प्रीसाठी असणार आहे नक्कीच. पुढे जाऊया. हे पण मित्रांनो, प्रत्येक पदासाठी वेगवेगळे ज्या काही दिलेल्या आहेत जागा तिथे आपण पाहू शकतो की कोणत्या कोणत्या पदासाठी कशा कशा जागा आहेत ते. टोटल 100 वॅकन्सीज आहेत, 45 UR आहेत आणि बाकी हे स्पेसिफिक रिझर्वेशन आहे. प्रोबेशन पिरियडबद्दल सांगितलेलं आहे. या पदांचा 1 इयरचं प्रोबेशन पिरियड असणार आहे जॉईनिंग नंतर. ज्यावेळेस आपण जॉईन करतो त्याच्यापासून 1 वर्षाचं प्रोबेशन पिरियड असणार आहे. मित्रांनो, गॅरंटी बॉन्डसुद्धा आहे नक्कीच. इथे पाहू शकतो आपण की गॅरंटी बॉन्डबद्दल बोललेलं आहे. आपल्याला मिनिमम 4 इयर्स ऑफ सर्व्हिस या कंपनीमध्ये करावे लागेल, नाहीतर 1 इयरची ग्रॉस सॅलरी जी काय असेल, म्हणजे आज तिची ग्रॉस सॅलरी आपण 80 जरी पकडली तर 9,60,000 रुपये हे आपल्याला बॉन्ड असणार आहे. पण जनरली इथे जास्त घाबरायची गरज नाही, कारण ही सर्व्हिस आपण ज्यावेळेस सोडू त्यावेळेस आपल्याला याच्यापेक्षा बेटर ऑपॉर्च्युनिटी मिळेल त्यावेळेसच. त्याच्यामुळे सर्व्हिस बॉन्ड खूप मोठा आहे असा विचार नाही करायचा. आणि जनरली इन्शुरन्सचा जे काही जागा असतात, ज्या काही पदं आहेत ते अतिशय सुंदर असतात आणि चांगले असतात काम करायला कम्पॅरेटिव्हली अदर सेक्टरच्या.
सॅलरीबद्दल पहा मित्रांनो, मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये त्यांना ॲप्रॉक्सिमेट 85,000 पर मंथ ही सॅलरी सांगलेली. मी ह्याच हिशोबाने तुम्हाला सांगितलं की 80,000 जरी पकडलं तर 12×8=96, 9,60,000 रुपयाचा जो 1 इयरचा गॅरंटी बॉन्ड असू शकतो. ओके, तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन पहा काय सांगितलेलं आहे पुढं. अकाउंटसाठी पहा इथे पाहू शकतो आपण मिनिमम क्वालिफिकेशन आपल्याला आहे 60चा क्रायटेरिया लावलेला आहे. 60%चा क्रायटेरिया या पदांसाठी सर्वच आहे जवळपास. आणि रिझर्वेशनसाठी रिझर्व कॅन्डिडेटसाठी 55%चा आहे. जनरली मास्टर्स डिग्रीसाठी क्रायटेरिया नाही आहे मित्रांनो, पण PGसाठी दिलेला UGसाठी दिलेला आहे. बॅचलर्स डिग्री जिथे आहे मेन्शन केलेली तिथे त्यांना 60%चा क्रायटेरिया दिलेला आहे. ओके, पण मास्टर्ससाठी काय क्रायटेरिया दिलेला दिसत नाही आहे. म्हणजे याच्यात उल्लेख नाही आहे की मास्टर्ससाठी काय क्रायटेरिया आहे का म्हणून. तर मास्टर्ससाठी आय थिंक क्रायटेरिया दिसत नाही आहे. आहे मास्टरसाठी पण क्रायटेरिया आहे मित्रांनो. 60%चा क्रायटेरिया इथे दिलेला दिसतोय. म्हणजे 60% ओव्हरऑल क्रायटेरिया आहेच. काही डिग्रींना आहे, काहींना नाही आहे. मिनिमम एज 21, मॅक्झिमम 30. 31/12 कट ऑफ डेट आहे. 31/12/2023. रिलेटेड रिलॅक्सेशन आहे रिझर्वेशनसाठी आणि बाकी इतर लोकांसाठी. सिलेक्शन प्रोसिजर बघा कशी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे. प्रिलिम एक्झाम असणार आहे मित्रांनो यासाठी. प्री एक्झाम जिथे कॉन्ट, रिझनिंग आणि इंग्लिश 100 मार्कांसाठी विचारलेला आहे. 60 मिनिटाचा पेपर असणार आहे. ही प्रिलिम्स. त्यानंतर मेन्समध्ये क्रायटेरिया बघा. मेन्समध्ये 5 सब्जेक्ट दिलेले आहेत. 5 पेपर आहेत मेन्ससाठी, ज्याच्यामध्ये रिझनिंग कॉमन आहे, इंग्लिश आपला रेग्युलर, जनरल अवेअरनेस रेग्युलर, टेस्ट ऑफ कॉन्ट ॲप्टिट्यूड हा रेग्युलरच आहे. फक्त हा पोर्शन असणार आहे आपला रिलेटेड टू जी काही आपली फील्ड असेल. मेडिकलसाठी मेडिकल सायन्स, IT साठी इंजिनिअरिंगसाठी जो काय ITचा सिलेबस आहे तो, लिगलसाठी लिगलचा सिलेबस. आणि प्रत्येकाला 40-40 मार्क्स दिलेले आहेत. 200 मार्काचा पेपर असणार आहे. कंपोजिट टाईम इथे दिलेला आहे. नेगेटिव्ह आहे. डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट त्याच्यानंतर लगेच होणार. लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. रॉंग आन्सरसाठी पेनल्टी दिलेली आहे. फेज 3 म्हणजेच इंटरव्ह्यू, प्री मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. तर अशा तऱ्हेने हे ॲक्च्युअल याचं प्रोसिजर असणार आहे. फीस पाहू शकतो आपण की रिझर्व कॅन्डिडेटसाठी 250 आहे आणि अनरिझर्वड कॅन्डिडेटसाठी 1,000 रुपये फीस आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर पहा मित्रांनो. महाराष्ट्रासाठी एक्झाम सेंटर आहेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक. हे प्रिलिम एक्झामसाठी सेंटर आहेत. त्यानंतर मेन्ससाठी पाहूया आपण की कोणते कोणते सेंटर आहेत ते. मेन्ससाठी महाराष्ट्रामध्ये फक्त मुंबईमध्येच आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि MMR मेन्ससाठी. आणि आय थिंक रिलेटेड इंटरव्ह्यूसुद्धा तिथेच होईल मुंबईमध्ये वगैरे. चान्सेस जास्त तिथेच आहेत होण्याचे. अजून पाहूया काय महत्त्वाचं आहे का खाली.
कॉमन डायरेक्शन्स दिलेले आहेत, कशाप्रकारे कॉल लेटर डाउनलोड करायचं आहे, फोटो कसा अपलोड करायचा आहे, काही नाही. मित्रांनो, ही ओरिएंटल इन्शुरन्सबद्दलची माहिती होती. आणि चांगला एक संधी निर्माण झालेली आहे इथं की आपल्याला या एक्झाममध्ये बऱ्यापैकी यश संपादन करण्याची. तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि आपलं सिलेक्शन पक्क करावं. तर पुन्हा एकदा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.